मानवी वस्ती या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आपण आतापर्यंत काय काय बघितलं, काही छायाचित्र बघितली, त्याच्यामध्ये आपण काही वस्त्या बघितल्या, टॉवर बघितले, झोपड्या सुद्धा बघितल्या, आदिवासी पाडा बघितला, त्याच्यातली आपण घरं बघितली. तर आता आपण आपल्या भौगोलिक स्पष्टीकरणामधून वाड्या कशा आल्या, मग वाड्याच्या वस्त्या कशा झाल्या, वस्त्याच्या नगरं कशी झाली आणि मग नगराचं रूपांतर शहरात कसं झालं, ते आता आपण आपल्या मुद्द्यातून स्पष्ट करणार आहोत. चला तर मग. तर सुपीक जमीन असलेल्या ठिकाणी शेती व्यवसाय हा केला जातो आणि शेतकरी कुटुंब आपल्या व्यवसायाच्या दृष्टीनं त्यांची सोय होईल असं आपल्या शेतामध्येच घरं बांधून राहतात. आता शेतकरी आपल्या शेतामध्येच घरं का बांधतात? कारण त्यांचं शेत म्हणजे त्यांचं उपजीविका त्यांच्या पुढेच असते आणि त्या उपजीविकेमध्ये काही समस्या आल्या, अडचणी आल्या. उदाहरण आपण बघितलं की प्राणी येतात, कधी कधी डुकरं येतात, जंगली डुक्कर येऊन आपले सगळं पिकांची नासाडी करून जातात. हे उदाहरण झालं. मग त्याच्यासाठी आपल्या पिकांचं रक्षण करण्यासाठी आणि आपल्या पिकांवर आपलं पूर्णपणे लक्ष राहावं आणि एका अर्थी ते त्यांची उपजीविकाच आहे. मग त्याच्यावरती आपलं पूर्ण असं लक्ष राहावं ह्या कारणासाठी मग शेतकरी आपल्या त्या शेतामध्येच वस्ती करून राहू लागला. आणि मग यालाच काय म्हणतात? वस्ती. आणि मग कालांतरानं वस्तीचा विस्तार झाला, कारण शेतकरी तर भरपूर आहेत. मग प्रत्येक शेतकरी आपल्याच शेतामध्ये आपल्या शेतामध्येच घर करून राहू लागला, तर मग त्यांची वस्ती झाली. आणि मग सगळी वस्ती थोडीशी मोठी झाली म्हणजे मग त्यांना काय म्हणतात? वाडी म्हणतात. काय म्हणतात? वाडी म्हणतात. म्हणजे घर पण तिथं, शेत पण तिथं. मग अशी जवळजवळ 10-12 जरी घरं एकत्र आली तरी त्या संपूर्ण परिसराला वाडी असं म्हणतात. मग त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्यात आपण बघूया की ज्या मानवी वस्तीमधल्या बहुसंख्य लोकांचे मूळ व्यवसाय जे ते करत होते ते त्या स्थानिक नैसर्गिक साधन संपत्तीशी निगडीत असतात, जुळलेले असतात. आपण जर उदाहरण घेतलं तर शेती आहे, मासेमारी आहे, खाणकाम आहे इत्यादी. अशा वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात. काय म्हणतात? ग्रामीण वस्ती. मग त्याच्यामुळे काय होतं तर कामाधंद्यानिमित्त आजूबाजूच्या प्रदेशातले लोक तेथे येऊन स्थायिक होऊ लागतात. चला तिथं वाडी आहे, मग आपण तिथं जाऊन राहूया, म्हणजे आपल्याला काहीतरी काम मिळेल, आपल्याला वाडीमध्ये जाऊन काहीतरी शेताचं काम वगैरे मिळेल, फळं काढायला, पिकं कापायला, उचलून माल ठेवायला, आपलं पिकं वगैरे, म्हणजे काहीतरी आहे आपल्याला का, म्हणून त्या उद्देशाने सुद्धा ती लोक काही इतरत्र पण असलेले तिथे येऊन स्थायिक होऊ लागतात. आणि मग त्या मूळ ग्रामीण वस्तीच्या लोकसंख्येमध्ये वाढ होते माणसं तिथे आल्यानंतर. आणि मग त्या वाढत्या ग्रामीण वस्तीमध्ये मूळ जो व्यवसाय असतो म्हणजे शेती असेल, मासेमारी असेल, खाणकाम असेल, मग त्यालाच अनुषंगाने म्हणजे त्यालाच जोडलेले असे हळूहळू इतर सुद्धा पूरक व्यवसायांची तिथं काय होते? वाढ होते. आता शेती आहे तर शेतीला काय काय लागणार आहे? टोपल्या लागतात धनधान्य गोळा करायला. मग तिथं काही विणकाम करणारे, ते टोपल्या बनवणारी माणसं येऊन राहायला लागली. त्याच्यानंतर मग आता मासेमारी बघितली तर मासेमध्ये आणून मग त्या टोपल्या मध्ये भरून मग ते विकायला कुणी नेणार आहे का? मग ती माणसं म्हणतात की आम्हाला द्या, आम्ही या या ठिकाणी जातो विकायला. म्हणजे अशा रीतीने इतरही व्यवसाय त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. आल्या लक्षात इथपर्यंत? पुढे जाऊया. मग त्याच्यामुळं कामाधंद्यानिमित्त आजूबाजूच्या प्रदेशातले लोक तिथे जेव्हा स्थायिक होऊ लागतात आणि मूळ ग्रामीण वस्तीच्या लोकसंख्येत जेव्हा वाढ होत जाते, मग ह्या वाढत्या लोकसंख्येला घरं लागतात, तसंच विविध सुविधा विकसित केल्या जातात. आणि अशा वस्तीमध्ये द्वितीयक आणि तृतीयक, कोणतं? द्वितीयक आणि तृतीयक या व्यवसायांचे महत्व आणि प्रमाण वाढते. आणि मग त्याच्या तुलनेमध्ये पूर्वीच्या प्राथमिक व्यवसायांचे जे प्रमाण असतं ते कमी होत जातं. आणि मग यातूनच ग्रामीण वस्तीचं रूपांतर नागरिक वस्तीत होतं, मोठ्या छोट्याशा नागरी वस्तीत होतं. म्हणजे थोडीशी वाडीची वस्ती झाली, वस्तीचं थोडस ग्रामीण वस्ती झाली आणि ग्रामीण वस्तीचं नागरी वस्तीमध्ये रूपांतर होतं. आता पुढचा मुद्दा,
ह्याच्यामध्ये मग धार्मिक, ऐतिहासिक, व्यापारी, शैक्षणिक, पर्यटन आणि प्रशासकीय कारणामुळे देखील हळूहळू या वस्तीचं रूपांतर शहरामध्ये होतं. आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आणि इतर सगळ्या सुखसुविधा ह्याच्यामध्ये वाढ होत गेल्यास पुढे या शहराचं रूपांतर मोठ्या महानगरात होतं. काय होतं? मोठ्या महानगरात. चला पुढे जाऊया. आता इथं एक वस्ती प्रकार दिलेला आहे बघा. छोटी छोटी घरं एका पाण्याच्या ठिकाणी सुद्धा आहेत. ब आहे थोडस वरती जाऊन डोंगराच्या पायथ्याशी, आणि तिकडं क आहे अगदीच डोंगराच्या त्या बाजूला एक छोटीशी झोपडी दिसते तुम्हाला, बरोबर आहे. मग सांगा पाहू या अंतर्गत आपल्याला आकृती 10.3चं निरीक्षण करून खालील काही प्रश्नांच्या आधारे चर्चा करायची. चित्र अ मधील मानवी वस्ती आणि चित्र ब मधील मानवी वस्ती यामध्ये कोणता फरक आहे? तसेच चित्र ब आणि क मधली मानवी वस्तीत कोणता फरक आढळतो? आणि 2 पेक्षा कमी घरं असणारी वस्ती कोठे आढळते? आणि तुम्ही राहत असलेली वस्ती यापैकी कोणत्या प्रकारात येते? या प्रश्नांची उत्तरं अर्थात तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नमूद करायचे. चला तर पुढे जाऊया. आता नकाशाची मैत्री ह्याच्यामध्ये एक सूचीच दिलेली आहे बघा. लाल बघा, पहिल्यांदा नकाशा बघा व्यवस्थित. बघितला? आता या नकाशाच्या उजव्या बाजूला एक छोटीशी सूची दिलेली आहे. त्याच्यामध्ये वस्तीला खून दिलेले आहे लाल रंगाचा चौकोन, रस्त्याला दिलाय असा तुटक तुटक लाल रंग, आणि लोहमार्गाला पूर्णपणे लोहमार्ग बनवलेला आहे, आणि समोच्च रेषा आणि नदी कशा रीतीने, आणि ह्याच्या खाली जे लिहिलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही सगळं वाचायचंय, नकाशाचं नीट निरीक्षण करायचंय आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये नमूद करायचे. अर्थात ह्याच्यासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तक पण लागेल, काही तुमचं मनातून सुद्धा तुमचे उत्तरं तयार होतील. नकाशाला बघून तर होणारच होणार, आणि त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची. चला तर मग पुढे जाऊया. आपण काय शिकलो या विभागामध्ये? आपण मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांचं स्पष्टीकरण तुम्हाला करायचं. समजलं? अगदी व्यवस्थित. चला तर मग पुढे आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.